मंडळी, ठाणे जिल्ह्यातील सर्व जिंकलेले उमेदवार आपण आज पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. एकूण मतदारसंघ आहेत 18. आपण एक एक करून ते पाहणार आहोत. तर मतदारसंघ, उमेदवार, त्यांचा पक्ष आणि मिळालेली मते आपण पाहणार आहोत. तर पहिल्या नंबरवर आहेत मीरा भाईंदर मधून नरेंद्र मेहता, जे भाजपकडून आहेत, त्यांना 1,44,000 एवढी मते मिळालेली आहेत. तर दुसऱ्या नंबरवर आहेत ओळा माजिवड्याचे प्रताप सरनाईक, जे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले, त्यांना 1,84,178 एवढी मते मिळालेली आहेत. तर तिसऱ्या नंबरवर आहेत कोपरी पाचपाखाडीचे एकनाथ शिंदे, जे शिवसेनेचे आहेत, त्यांना 1,59,060 एवढी मते मिळालेली आहेत. तर ठाणे शहरातून जे निवडून आलेले आहेत ते आहेत संजय केळकर, ते चौथ्या नंबरवर आहेत. तर ते भाजपकडून निवडून आलेले आहेत, त्यांना 1,30,373 एवढी मते मिळालेली आहेत. तर पाचव्या नंबरवर आहेत ऐरोलीचे गणेश नाईक, जे भाजपकडून निवडून येतात, ते 1,43,772 एवढी त्यांना मते मिळालेली आहेत. तर पुढचा क्रमांक आहे बेलापूर मतदारसंघ, तेथून हे निवडून येतात मंदा म्हात्रे, ज्या भाजपकडून आहेत, त्यांना 91,852 एवढी मते मिळालेली आहेत. तर पुढचा मतदारसंघ आहे अंबरनाथ मतदारसंघ, तिथून बालाजी किनीकर, जे शिवसेनेचे आहेत, त्यांना 1,11,368 एवढी मते मिळालेली आहेत. तर पुढचा मतदारसंघ आहे उल्हासनगर, जिथून कुमार आयलानी हे निवडून आलेले आहेत, ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत, त्यांना 82,231 एवढी मते मिळालेली आहेत. तर कल्याण पूर्वच्या सुलभा गायकवाड ह्या भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत, त्यांना 81,516 एवढी मते मिळालेली आहेत. तर पुढचा मतदारसंघ आहे डोंबिवली मतदारसंघ, तिथून रवींद्र चव्हाण हे निवडून आलेले आहेत, भाजपचे आहेत ते, त्यांना 1,23,800 च्या आसपास मते मिळालेली आहेत. तर कल्याण ग्रामीण मधून राजेश मोरे हे शिवसेनेचे आहेत, त्यांना 1,41,164 एवढी मते मिळालेली आहेत. तर पुढचा मतदारसंघ आहे मित्रांनो मुंब्रा कळवा, जितेंद्र आव्हाड, जे तुतारी, जी आपली राष्ट्रवादी शरद पवार गटाची चिन्ह आहे, त्या चिन्हातून निवडून आलेले आहेत, त्यांना 1,57,141 एवढी मते मिळालेली आहेत. तर पुढचा मतदारसंघ आहे ग्रामीण, जो भिवंडी ग्रामीण मतदारसंघ आहे, तिथून शांताराम मोरे शिवसेनेचे ते निवडून आलेले आहेत, त्यांना 1,27,205 एवढी मते मिळालेली आहेत. तर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे शहापूर मतदारसंघ, तर तेथून दौलत दरोडा हे निवडून आलेले आहेत, ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले, त्यांना 73,000 एवढी मतं मिळालेली आहेत. तर पुढचा मतदारसंघ आहे भिवंडी पश्चिम, जिथून महेश चौगुले हे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले, त्यांना 70,172 एवढी मते मिळालेली आहेत. तर पुढचा मतदारसंघ आहे भिवंडी पश्चिम, जिथून रईस शेख, जे समाजवादी पार्टीचे आहेत, त्यांना 1,19,678 एवढी मते मिळालेली आहेत. तर पुढचा मतदारसंघ आहे कल्याण पश्चिम, जिथे विश्वनाथ भोईर हे निवडून आलेले आहेत, शिवसेनेचे आहेत ते, त्यांना 1,26,020 एवढी मते मिळालेली आहेत. तर आपला शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मुरबाड, तिथून किसन कतोरे हे सर्वात मोठ्या मार्जिनने निवडून आलेले आहेत, ते भाजपचे आहेत, त्यांना 1,75,500 प्लस एवढी मते मिळालेली आहेत. तर ही आहेत एकूण 18 मतदारसंघ. तुम्ही कोणत्या मतदारसंघातील आहात मला नक्की कमेंट करून कळवा, आणि ठाण्यातले असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढचा जिल्हा कोणता टाकू हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि